Good morning, friends. Today we are going to learn simple present tense, साधा वर्तमान काळ आणि त्यामध्ये प्रश्नवाचक होकार आणि प्रश्नवाचक नकार हे आपण वाक्यामध्ये कसा वापरायचा. आता बघा, हे वापरत असताना आपल्याला प्रश्नवाचक होकारमध्ये त्या वाक्याची रचना कशी असते बघा. त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं बघा, हॅव, हॅज प्लस करता प्लस प्रश्नचिन्ह. आता पहा या ठिकाणी प्रश्नचिन्ह होकार हे आपल्याला शिकत असताना या ठिकाणी आज आपल्याला या वाक्याची रचना अशी करायची आहे. हॅव, हॅज प्लस करता प्लस प्रश्नचिन्ह. हे आपण या ठिकाणी घेत असताना तुम्हाला एक विनंती आहे की अजून जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तरच आपल्याला हे इंग्रजी ग्रामर पूर्णपणे येईल. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे सांगत आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विनंती करा आणि लक्ष देऊन याचं वाचन करा. तर बघा, यामध्ये काय असतं, प्रश्नवाचक होकार मध्ये ही, शी, इट व तृतीय पुरुषी एक वचनी करता असताना हॅज घ्यायचं. बघा काय घ्यायचं आपल्याला, हॅज, HAS, हॅज. आणि आय, वी, दे व अनेक वचनी नामे असल्यास हॅव घ्यावे. हे दोन मुद्दे लक्षात घ्या. हॅव कधी घ्यायचं, आय, वी, दे असल्यावर. आणि हॅज हॅज कधी घ्यायचं, ही, सी, इट असल्यावर हॅज घ्यायचं. आता पहा, या ठिकाणी आपण काही वाक्य बघूया. एक वचनी वाक्य कोणते आहेत आणि अनेक वचनी वाक्य कोणते आहेत तुम्हाला सांगितलं मी. एक वचनी म्हणजे ही, सी, इट म्हणजे एक वचनी आहे ते. ही म्हणजे तो, सी म्हणजे ती, इट म्हणजे ते, हे आहेत एक वचनी. आणि त्यामध्ये अनेक वचनी आहेत, आय, वी, दे व अनेक वचनी असल्यास आपल्याला हॅव घ्यायचं आहे. इकडे पहा, आता एक वचनी मध्ये काय तरी बघा, हॅव आय म्हणजे मला आहे. आय म्हणजे काय झालं, मी. हॅव आय आणि प्रश्नचिन्ह असल्यामुळं या ठिकाणी हॅव आय मला आहे का, इथं समोर काय आलं, प्रश्नचिन्ह. दुसरं बघा, हॅव वी, इथं प्रश्नचिन्ह, हॅव वी. लक्ष द्या, वाक्याचा आपल्याला त्या ठिकाणी उच्चार करताना असा करायचा, हॅव यू, हॅव वी, आम्हाला आहे का. तिसरं बघा, हॅव यू, तुला आहे का. चौथं, हॅव यू, तसंच तुला आणि तुम्हाला या ठिकाणी दोन्हीसाठी सुद्धा सारखंच वाक्यरचना येत आहे, हॅव यू, तुम्हाला आहे का. पुढे घ्या, पुढे बघा, हॅज ही, त्याला आहे का. या ठिकाणी पहा, हॅज आलंय, समोरचा व्यक्ती असल्यामुळं हॅज आला या ठिकाणी. हॅज ही, त्याला आहे का. आता समोर बघा, हॅज सी, तिला आहे का. हॅज सी म्हणजे तिला आहे का. आणि हॅज इट म्हणजे त्याला आहे का. आता बघा, शेवटचं वाक्य बघा, दे हॅव, प्रश्नचिन्ह राहिलं. दे हॅव, त्यांना आहे का किंवा त्यांच्या जवळ आहे का. आता या ठिकाणी आपण त्याचं एक उदाहरण घेऊया. हॅव आय अ जीप, माझ्याजवळ जीप आहे का. बा, हॅव आय अ जीप, माझ्याजवळ जीप आहे का. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्नवाचक नकाराची वाक्य कशी तयार होतात हे आपल्याला बघायचं. प्रश्नवाचक नकाराची वाक्य तयार करत असताना त्या ठिकाणी सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे वाक्याचं रचना कशी आहे बघा. या ठिकाणी हॅव घ्यायचा आहे सुरुवातीला, नंतर हॅव किंवा हॅज प्लस करता प्लस प्रश्नचिन्ह. पहा, करता प्लस चिन्ह प्रश्नचिन्ह हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला बघूया एक वचनी वाक्य कसं घ्यायचं आहे. हॅव आय नॉट, बघा, हॅव आय नॉट, मला नाही का. दुसरं बघा, हॅव वी नॉट, आम्हाला नाही का. हॅव वी नॉट, आम्हाला नाही का. पुढचं वाक्य बघा, हॅव यू नॉट, तुला नाही का. हॅव यू नॉट, हॅव यू नॉट जीप, ला जीप नाही का. किंवा हॅव यू नॉट एरोप्लेन, तुला विमान नाही का. किंवा पुढचं बघा,
हॅव यू नॉट म्हणजे तुम्हाला नाही का. तर इथं यूच या ठिकाणी वाक्याची रचना सेम आहे. हॅव यू नॉट, हॅव यू नॉट, परंतु या ठिकाणी तुला नाही का, आणि इथं तुम्हाला म्हणजे यूचा अर्थ दोन होते, तुला किंवा तुम्हाला. इथं म्हणून आलं वाक्य हॅव यू नॉट, तुम्हाला नाही का. आता पुढचं वाक्य बघा, हॅज ही नॉट. पा थर्ड पार्टी म्हणजे पुढच्या व्यक्तीला आपण बोलत असताना हॅज घ्यायचं आहे. हॅज ही नॉट, त्याला नाही का. समोरच बघा, हॅव दे नॉट, त्यांना नाही का. हॅव दे नॉट, त्यांना नाही का किंवा त्यांच्या जवळ नाही का. हॅव दे नॉट अ कार म्हणजे त्यांच्याजवळ कार नाही का. पुढचं बघा, सी हॅज नॉट. पा इथं लक्ष द्या, प्रश्नचिन्ह. हॅव नाही, सी हॅज नॉट, तिला नाही का. सी हॅज नॉट, तिला नाही का, प्रश्नचिन्ह द्या. पुढचं आहे इट हॅज नॉट, त्याला नाही का. इट हॅज नॉट, त्याला नाही का. आता 8वं वाक्य बघा, हॅव दे नॉट, त्यांना नाही का. हॅव दे नॉट, त्यांना नाही का, त्यांच्या जवळ नाही का. अशा प्रकारे आपण वाक्याची रचना करत असताना, प्रश्नचिन्ह घेत असताना वाक्याची सुरुवात कशी करायची पहा. आता तुम्हाला सोपं सांगतो. आपल्याला आपण मागच्या वेळेस बघितलं की आय हॅव नॉट, माझ्याजवळ नाही. आता जर प्रश्न आय हॅव नॉट, माझ्याजवळ नाही, परंतु या ठिकाणी प्रश्नचिन्ह घेत असताना हॅव आय नॉट, हे लक्षात ठेवा. उलट झालंय त्या ठिकाणी. काय ना, हॅव आय नॉट, आणि साधं वाक्य असेल तर आय हॅव नॉट, मला नाही का. आणि इथं हॅव आय नॉट. त्याचं उदाहरण बघूया आपण. एक्झाम्पल, हॅव आय नॉट अ जीप, माझ्याजवळ जीप नाही का. हॅव आय नॉट अ जीप, माझ्याजवळ जीप नाही का. मुलांनो, अशीच आपण दररोज व्हिडिओ घेणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.